नमस्कार श्रोतेहो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर खूप लोक मुद्दाम ते ब्राह्मण असल्याने किंवा हिंदुत्ववादी असल्याने खूप आरोप करतात, यथेच्छ टीका करतात. त्यांची महती त्यांना कळत नाही किंवा ती समजून घ्यायचीच नसते, म्हणून असं आपण समजलं पाहिजे. स्वातंत्र्य सावरकरांची खरी किंमत, खरी भीती, त्यांचं खरे मोल हे आपले शत्रू जे इंग्रज होते त्यांना कळलं होतं. म्हणूनच त्यांना आपल्या माणसांपासून खूप लांब अंदमानात दुहेरी शिक्षा 50 वर्षे दिली होती. कारण त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व हे खूप प्रभावी होतं आणि त्यांचा संपर्क इतर स्वातंत्र्यप्रेमीशी येऊ नये याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली होती. त्यांच्यापासून खरी भीती होती इंग्रजांना, इंग्रजी सत्तेला, म्हणून त्याने इतकं लांब टाकलं होतं हे तर जगजाहीर आहे. आणि ज्यांच्यापासून त्यांना भीतीच नव्हती इंग्रजांना, त्यांनी माणसांमध्ये ठेवलं होतं, माणसांसमोर ठेवलं होतं. ते तेवढे धोकादायक नव्हते असं सारासार विचार केल्यास लक्षात येतं. या चॅनलवर सावरकरांवरील 2 कविता आहेत. तसेच एका संस्थेने काही वर्षापूर्वी त्यांच्या 54व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने एक स्पर्धा ठेवली होती. स्वातंत्र्य सावरकरांना पत्र लिहायचं होतं, साधारण 1500 शब्दात. विषय दिला नव्हता, फक्त पत्र लिहायचं होतं. तर ते पत्र माझं सर्वोत्कृष्ट ठरलं होतं त्या स्पर्धेत. ते पत्रही या चॅनलला आहे. आणि ज्या 2 कविता आहेत त्या कविता श्रोत्यांना तर आवडल्याच, पण जे सावरकरांवर व्याख्यान देतात त्यांनाही ते आवडलेले आहेत. तर अशा कविता आणि ते पत्र आपल्याला या चॅनलवर ऐकता येईल. आजचा जो सावरकरांवरचा लेख आहे तो लेख, त्यांचं जे ग्रंथ आहे 6 सोनेरी पाने, म्हणजे हिंदू राष्ट्राच्या इतिहासात जो पर्व, जो काळ हा शास्त्रतेजाने भारलेला होता, त्या काळाने सावरकरला, त्या काळाला सावरकरने हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असं संबोधलेलं आहे. याचा विचार करून स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर पराक्रम पाहिला, त्यांचं कर्तृत्व पाहिलं, त्यांची बुद्धिमत्ता पाहिली, त्यांची जी स्वप्न पाहिली, त्यांनी जे त्यांचा द्रष्टेपणा पाहिला, तर असं मला वाटतं की स्वातंत्र्य सावरकर म्हणजेच ह्या हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील आज 7वं पान आहे, अशी कल्पना करून आजचा निबंध मी लिहिलेला आहे. तो तुम्ही ऐकल्यावर ते तुम्हालाही पटेल. ते आवडला निबंध तर नक्की लाईक करा, तुमची मतं मांडा. तुमची मतं ही खूप मोलाची आहेत, ती कळली पाहिजेत. नाही आवडलं तरी लिहा. आणि आजचा जो निबंध आहे तो तुमच्या पुढे सादर करत आहे कुमारी सखी दीपक गुणिये, जिने याआधीही सचिन तेंडुलकरला जे आवडलेलं माझं पत्र होतं त्याचं वाचन केलेलं आहे. ब्रह्मर्षी वर्तकांवरचे जे 2-3 निबंध आहेत ते वाचलेले आहे. मग 3-4 तिने निबंध इथे सादर केलेले आहेत, अभिवाचन केलेलं आहे. उत्तम अभिवाचक आहे. सखी गुणींची ओळख सांगायची तर तिच्यात अनेक कलागुण आहेत. ती अभिनेत्री आहे, नाटक आणि मालिकांमध्ये काम करते. नुकतीच एक थोडे तुझे थोडे माझे ही मालिका संपली, त्यात स्टार प्रवाहची मालिका, त्यात ती होती. तो नायक होता, त्या बहिणीचा रोल केला होता, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेलच. सध्या तिची सपान ही एकांकिका सुरू आहे.
तशीच जी 100-150 वर्षापूर्वीची नाटकं आहेत, जुनी नाटकं आहेत, ती नाटकं महाराष्ट्र सरकार चित्रीकरण करून ती संग्रहित करत आहे. त्या नाटकातील सवाई माधवराव या नाटकात तिने भूमिका केलेली आहे. महाविद्यालयीन काळात तिने अनेक पारितोषिकं मिळवलेली आहे. काही वर्ष तिने प्रहार वृत्तपत्र जे आहे त्यात पत्रकारिता केलेली आहे. ती उत्तम नृत्य करते, चित्र काढते उत्तम, स्वतः लिहिते खूप सुंदर, अशी सर्वगुणसंपन्न अशी आणि आता अभिनेत्री सखी गुणये ही तुमच्यासमोर तो निबंध जो आहे तो सादर करणार आहे. आवडलं तर तिचंही कौतुक करा, तिला शाबासकी द्या तुमची, त्यानं तिला स्फूर्ती मिळेल. आणि काही चुकलं असेल, निबंधात काही चूक असेल तरी सांगा. आता निबंधाकडे वळूया. नमस्कार, मी सखी दीपक गुंडे आणि आज मी तुमच्या समोर मनमोहन रोगे लिखित हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील 7वे सोनेरी पान या लेखाचं अभिवाचन करणार आहे. हल्ली ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना, महापुरुषांना बदनाम करण्याची नवी पद्धत सुरू झाली. आपण कुणाविषयी बोलतो, लिहितो याचा कोणी विचारच करत नाही. कारण साऱ्या महापुरुषांची आम्ही जाती जातीत विभागणी करून त्यांना संकुचित केलंय. जी व्यक्ती आपल्या जातीची नसेल, त्यांचं कार्य किती का थोर असे ना, त्यांना या ना त्या कारणाने बदनाम करायचेच. बरं, ज्या महापुरुषांच्या मागे त्या जातीची माणसं जास्त असतील त्यांची बदनामी करण्याची वा एखादी चूक दाखवण्याची कोणी हिंमत तर करत नाही. पण ज्या महापुरुषांच्या जातीचे कमी समर्थक असतील त्यांना जास्त लक्ष केलं जातं. आणि म्हणूनच दुर्दैवाने स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्य सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न जास्त होतो. सूर्याला ग्रहण लागते हे ठाऊक आहे, पण तो ग्रहणाचा काळ अगदी थोडा असतो. पण सावरकरांसारख्या ज्ञान सूर्याला, स्वातंत्र्य सूर्याला लागलेले बदनामीचे, अपमानाचे ग्रहण आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही सरू नये हा कसला दैव दुर्विलास. आम्ही सावरकरांना ओळखलेच नाही, पण मुत्सद्दी चाणाक्ष इंग्रजांनी मात्र बरोबर ओळखले. म्हणूनच त्यांनी कुणाला नाही अशी 50 वर्षे काळ्या पाण्याची दुहेरी शिक्षा त्यांना ठोठावली. सावरकरांना अंदमानात नेऊन टाकल्यावर ते स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहतील, लोक त्यांना विसरतील आणि 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा संपण्यापूर्वीच ते अंदमानात मरून जातील असा इंग्रजांचा कयास होता. इंग्रज त्यांना मॅनेज करू शकत नव्हते ना. ते ज्यांना मॅनेज करू शकत होते त्यांनाच त्यांनी लोकांसमोर ठेवलं. सावरकरांना स्वातंत्र्य लढ्याचं नाटक करणं कधी जमलंच नाही, कारण ते माणूस नव्हते, ते होते माणसाच्या रूपातील शापित देव. बघा ना, श्रीमंत कुटुंबात जन्म, अंगी दुर्मिळ विद्वत्ता, कर्तव्य कठोरता, हजरजबाबीपणा, बेडर वृत्ती, जाज्वल्य देशप्रेम, अमोघ वाणी, वज्र लेखणी, प्रचंड साहस, विजिगीषू वृत्ती, सर्वांठाई समभाव, निष्कपट निस्वार्थ भाव, प्रचंड मनोबल, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, कमालीचा स्पष्टोक्तपणा, विरक्तपणा, सेवाभाव असे शेकडो गुण असूनही त्यांना सन्मान, श्रेय मिळाले नाही वा मिळतही नाही. तेव्हा इंग्रज आणि काँग्रेसने त्यांची अवहेलना केली आणि इंग्रजांची दलाली करणाऱ्या त्याच नेबळटांचे वंशज आज त्यांची विटंबना करतायत. सर्व धर्म समभाव नावाच्या अफूच्या गोळीने हिंदूंना कर्तव्यच्युत, विचारशून्य केले आहे. इतिहासाचे वाचन नाही, वाचले तर त्यापासून धडा घ्यायचा नाही. सावरकरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हिंदूंपुढील, राष्ट्रापुढील धोके खरे ठरले आहेत आणि ठरतायत. देश पुन्हा फाळणीच्या उंबरठ्यावर आहे. मुस्लिमांकडून वेगळ्या राष्ट्राची मागणी होते. कोण हिंदूंना 15 मिनिटात संपवण्याची भाषा करतो, तर कोण 15 कोटी मुसलमान 100 कोटींना भारी असल्याची भाषा करतो. शत्रू राष्ट्र, त्यांचे अतिरेकी यांची बाजू भारतातील काही लोक घेतात, तर अशा राष्ट्रद्रोही लोकांची एकगठ्ठा मते मिळावीत म्हणून बहुतेक पक्ष त्यांच्या राष्ट्रद्रोहाचे समर्थन करतात. भारत तेरे तुकडे होंगे, पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणे हे आज व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य समजले जाते. स्वातंत्र्यानंतर भारतातील 8 राज्यात हिंदू अल्पसंख्य झाले, तरी अजूनही बहुसंख्य असलेल्या हिंदूंचे डोळे उघडत नाहीत. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू तरी, हे आपल्या जगण्याचे तंत्र आम्ही विसरलो. आम्ही मेणाहून मऊ नम्र झालो
आमच्यात इतका नम्रपणा आला की आमच्या धर्मावर रोज आघात होऊ लागले तरी आम्हाला चीड येत नाही. सावरकर स्वतः उच्च जातीत जन्मूनही हिंदू धर्म रक्षणासाठी, जातीपाती नष्ट करण्यासाठी झटले. जात निर्मूलनासाठी ते स्वतः महार, चांभार, मांग अशा जातीतील हिंदूंच्या बरोबर पंक्तीत जेवले. रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर उभारले. तरी आम्ही आजही उच्च नीचतेवरून आपापली जात घेऊन भांडतो. त्यामुळे गेल्या 60-70 वर्षात करोडो हिंदूंचे धर्मांतर झाले. धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर हे सावरकरांचे वक्तव्य जणू ब्रह्मवाक्यच होते. पण आम्ही ते गांभीर्याने घेतले नाही. पर्यायाने हिंदू धर्माचा ऱ्हास होऊन देशाचे नुकसान झाले. देश अंतर्गत शत्रूंनी पोखरला गेला. पायी पडल्या बेड्या माकड मारी उड्या या म्हणीप्रमाणे स्वातंत्र्यानंतर सरकारच्या शांती अहिंसेच्या धोरणाने आपले शेजारी छोटे छोटे देशही भारताशी आगळीक करू लागले. शाळेपासून सैनिकी शिक्षण देण्याचा सावरकरांचा आग्रह होता. पण सैनिकी शिक्षण देणे दूरच, आम्ही सैनिकांवरच बंधने घातली. देशाच्या सीमा तलवारीच्या पातीने आखल्या जातात ही त्यांची शिकवण आम्ही विसरलो. बळी तो कान पिळी या म्हणीची प्रचिती नेहमीच आम्हाला चीनने करून दिली. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो हे त्यांचे म्हणणेही विसरलो. त्यांनी देश सर्वप्रथम मानला, पण आम्ही स्वार्थाला प्राधान्य दिले. आता एखादी कविता लिहिण्यासाठी नामवंत कवी पंचतारांकित हॉटेल्स, हिल स्टेशन, समुद्र किनारे अशा ठिकाणी जातात. आणि सावरकरांनी अंदमान सारख्या ठिकाणी, जिथून कुणी सहसा परत जिवंत येतच नसे, अशा ठिकाणी कोरडी भाकर, जंगली भाज्या, ज्यात कधीतरी सापाचे तुकडेही मिळायचे, असे अन्न खाऊन आणि अतिश्रमाचे काम करून 24 तास हातपाय साखळ दंडाने जखडलेले, लिखाणासाठी कोणतेही साहित्य नसताना अंधार कोठडीच्या भिंतीवर कमला आणि गोमंतक ही महाकाव्य लिहिली, ज्यामुळे महर्षी वाल्मिकी आणि कालिदासानंतर ते तिसरे महाकवी ठरले. त्या 10 सहस्त्र काव्य ओळी मुखोद्गत करून 12 वर्षानंतर अंदमानातून रत्नागिरीच्या बंदिवासात आल्यावर त्यांनी त्या लिहून काढल्या. स्मरणशक्तीचा असा चमत्कार जगात ना पूर्वी कधी घडला, ना त्यानंतर आणि पुढेही कधी घडू शकेल. अंदमानाची शिक्षा ऐकून अट्टल गुन्हेगार थरथर कापत, रडत असत आणि सावरकरांना तर 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा फरमावली. तरी न घाबरता त्यांनी इंग्रजांना प्रतिप्रश्न केला, म्हणजे तुमची सत्ता भारतात 50 वर्ष टिकणार अशी तुम्हाला खात्री वाटते तर? किती हा दृढ विश्वास आणि मनसामर्थ्य! त्यांनी तिथे निरक्षर कैद्यांना शिकवले. कैद्यांचे ऐक्य करून त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. कैद्यांना असणारे अधिकार मिळवून दिले. इतके करून महाकाव्यही रचली. आणखी आश्चर्य म्हणजे त्या तसल्या भयंकर कैदेत तिथल्या कैद्यांकडून ते उर्दू भाषाही शिकले. उर्दू भाषेत गझल लिहिल्या. इतक्या कमी वेळात तशा परिस्थितीत अशी किमया दुसऱ्या कोणास जमली असती का? शक्यच नाही. हा त्यांचा पराक्रम काही वर्षापूर्वीपर्यंत कुणालाच माहित नव्हता. आणखी अशा किती गोष्टी इतिहासाच्या पोटात असतील. जानवं, शेंडी आणि कमंडलूत अडकलेल्या हिंदूंना त्यांनी अध्यात्म, धर्म, देव म्हणजे काय ह्याची माहिती दिली. यंत्र हे मनुष्यास अतिमानुष करणारे विज्ञानाचे वरदान आहे हे त्यांनी बरोबर ओळखले होते. पुढील शतकात मानव मंगळावर वस्ती करेल हेही त्यांनी 1943 साली कसं सांगितलं असेल? तेव्हा मंगळाविषयी तर काहीच माहिती नव्हती. प्रज्ञावंत असल्याशिवाय हे करणं शक्यच नाही. आणि पातंजल मुनी सांगतात, प्रज्ञावंत युगायुगात एखादा जन्मतो. सावरकर संपूर्ण आयुष्य गीतेप्रमाणे जगले. नेहमी सत्याचरण केल्यामुळे त्यांना वेगळे सत्याचे प्रयोग करावे लागले नाहीत. स्वतंत्र भारताने सामुद्रिक सामर्थ्य वाढवावे, विस्तीर्ण सामुद्रिक सीमा असुरक्षित राहता कामा नये, हे तात्यारावांचे मत आम्हाला 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबईवरील हल्ल्यामुळे समजले. सावरकरांची वैज्ञानिक मते आणि त्यांनी विज्ञानाला दिलेले महत्त्व पाहता ते स्वातंत्र्य लढ्यात पडले नसते तर नक्कीच जगप्रसिद्ध वैज्ञानिक किंवा संशोधक झाले असते. भारतातच काय पण जगात अनेक कवींनी कुणी माता पुत्र, पती पत्नी, प्रियकर प्रेयसी, बहीण भाऊ, मित्र मित्र यांच्यातील विरहावर विरहगीते लिहिली असतील. पण अगदी क्वचित कुणी मातृभूमीवरही विरहगीत लिहिली असेल. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या गीतातील आर्जव, आर्तता, पराकोटीची असहायता विनवणी करतानाच एका क्षणी सागराला पौराणिक उदाहरणे दाखवून भीती घालण्याची धमक, आपल्या सामर्थ्याची आठवण करून देण्याची पद्धत इतर कोणत्याही गीतात नसेल. जयोस्तुते जयोस्तुते श्री महंत मंगले शिवास्पदे शुभदे.
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतावंती. हे राष्ट्रदेवतेचे गुणगान करून तिच्या प्रती आपली कर्तव्य सांगून तिला वंदन करणारे असे स्फूर्तिगीत अन्य भाषेत असणे कुणी लिहिणे शक्य तरी आहे का? त्यासाठी महाकवी आणि तोही तात्याराव सावरकरांसारखा महाकवी असेल तरच अशी दिव्यगीते लिहू शकेल. देशाशिवाय स्वातंत्र्याशिवाय त्यांना अन्य काही सुचतच नव्हते. हिंदू धर्म हा दास्याचा पराजयाचा असे सतत म्हणून हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांचे तोंड कायमचे बंद करावे म्हणून त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी भारताच्या इतिहासातील 6 सोनेरी पाने हा हिंदूंच्या क्षात्र तेजाचा ग्रंथ लिहिला. पण आज जर मागे वळून पाहिले तर त्यांचे पराक्रम, द्रष्टेपणा, मातृभूमी आणि धर्माप्रती त्यांनी केलेले कार्य पाहून हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतः 7वे पान आहेत असे मला वाटते. त्यांच्या एकेका गुणावर लिहिण्यास जन्मही पुरणार नाही, तर एका लेखात किती आणि काय काय लिहिणार. त्यांचे विचार दीपस्तंभ मानून देशाने वाटचाल केल्यास देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे कोणी धाडसही करू शकणार नाही. अशा ईश्वर स्वरूप स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यांच्या जयंती दिनी देशाच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेऊया.